रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. प्रमाण दिलं की पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदे हा येऊन हानी केली. तराजूच्या काट्यावर जसं सोनं मोजतं तसं पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य जन्म आहे. नामदेव बाबा पुण्य जास्त झालं की स्वर्गालाच जातो, पाप जास्त झालं की नरकाच्या कुंडात टाकला जातो. तुम्ही बसलेले श्रोते, गायनाचार्य मंडळी, कीर्तनकार मंडळी, समोर बसलेल्या जगदंबेचा अवतार असल्या आमच्या आया बहिणी, आपलं सर्वांचं पाप आणि पुण्य समान झालेलं आहे. म्हणून आपण इथं जन्माला आलो. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. तोही मनुष्य जन्म प्राप्त होण्याच्या अगोदर आपण देवाकडे जन्माला येताना विनंती करून आलो, हे देवा आम्हाला जन्माला घालायचं असेल तर कोणाकडे जन्माला घाला? हरिदासांची या घरी. हरिदासाचे या घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी. माझा उपदवा जन्मांतरी, माझा उपदवा जन्मांतरी, जन्मांतरी. हरे दास माधवा, हरे दास उपदवा जन्मांतरी. धन्यवाद करी मंडळी. म्हणून हरिदासांच्या घरी मजू उपजवो जन्मो जन्मांतरी, मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा समोर आहेत आपण, म्हणून देवाकडे विनंती करतो की हे भगवंता आम्हाला हरिदासांच्या घरी जन्माला घाला. का? आम्ही जर हरिदासांच्या घरी जन्माला आलो तर आमचं भाग्य असं आहे की आमच्या जन्मोत्सवालाही कीर्तन असतं, आमच्या दसक्रिया विधीनाम उत्तर कार्यालाही कीर्तन असतं, आणि भगवंताच्या कृपेनं आम्हाला हरिदासांच्याच घरी जन्माला घाला. कारण आमच्या हरिदासांचे संस्कार बघा काय असतात. तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. म्हणून हरिदासांच्या घरी आपण गेलो, त्यांचा कुत्रा कसा होता? हरिदासांच्या घरी माझं उपजवो जन्म जन्मांतरी. आम्हाला भगवंताच्या कृपा आशीर्वादानं ए भगवंता हरिदासांच्या घरी गेल्यानंतर संस्कार चांगले मिळतात. म्हणून लेकरांना इस्टेट कमवू नका. यशवंतजी बाबा, काही लोकांकडे इस्टेट भरपूर आहे, संस्काराचा पत्ता नाही. देवराम बाबा, काही लोकांकडे इस्टेट भरपूर आहे, संस्कार नाही. हे रईफूर जामदाय ना आपलं. आता तिथं भगवंताच्या कृपेने 2 महिन्यापूर्वी आमच्या मराठा समाजाची म्हातारी वारली. मी अंत्ययात्रेने गेलो, तिथले संस्कार बघितले नामदेव बाबा. 4 मुले 4 मुली आहे, 90 वर्षाची म्हातारी आई वारली. आम्ही अंत्ययात्रेला गेलो, तिथले संस्कार बघितले बाबा. आग्या दारू पेलो होता, आग्या खांद्याना काय टाळावी यांकी. तो असा थरथर करत होता, आईच्या अंगावर पडून चालला होता. मी त्यांना विचारलं होतं, करा यानं चहा पिला नाही का, जेवण केलं नाही का? तो म्हणे, महाराज तुम्ही आत हवा, तो कोणी पियेल शे म्हणे. म्हणतं मला बोलू द्या ना त्याच्याशी. मी त्याच्याजवळ गेलो, म्हणतो बाळू तुला झालं तरी काय? तो म्हणे, मालकानी मायने टेन्शन होणं म्हणे. म्हणतं मग तू काय कर म्हणे, मी थोडी पिली नाही. म्हणतो तुला मायने टेन्शन होलं होतं ना, थोडं इंडो सरपान लिहिले था, मायनाबरोबर तुम्ही निघ जाता. आई गावामधली खेर चालली जाते ना महाराज. म्हणून ध्यान द्या, लेकरांना इस्टेट कमवण्याच्या नादात लागू नका. इस्टेट कमवण्यापेक्षा संस्कार चांगली द्या. वारकरी संप्रदाय हा सुसंस्कारी संप्रदाय. प्रपंचातल्या जीवाला काय सांगतात तुकोबार आहे की तुम्ही प्रपंचात जीवा जन्माला आले ना तर तुमचं कल्याण झालं पाहिजे, तुमचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून देवानं तुम्हाला जो देह दिला तो कशा करता दिला? देव दिला भजन गोमाता, देव दिला भजन गोमाता, देव दिला भजन गोमाता, देव दिला भजन गोमाता.
दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा, तुम्हा बसलेल्या श्रोत्यांना आमच्या सहित देवानं जो देह दिला तो भजन करण्याकरता दिला. पण आपण काय उपयोग केला त्याच्यावर तुकोबाराने दुसरा अभंग केला. अभंगाला जोडून अभंग लिहिणारे फक्त तुकाराम महाराजच. तुकाराम महाराज सांगतात देवानं तुम्हाला देह भजन करण्याकरता दिला, पण तुम्ही काय उपयोग केला? आयुष्य वेचूने कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. तुम्ही फक्त आपलं आयुष्य वेचलं आणि कुटुंब पोसलं बाबा. काय हित केलं? फुकाचा चाकर झालासे कावाडी, नाही सुख घडी भोगावया. संसारात आपण सर्व लोक फुकटाचे चाकर आहे. 1 मिनिटं तरी आपल्याला सुख आहे का? दुर्लभ मनुष्य जन्म कष्ट पावलाशी. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नरदेहे दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा. इथं वारकरी संप्रदायाने अंडरलाईन केलेली आहे, नका गुंतू विषय कामा. का बोलले असं? ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय गोडू जीवाशी झाला. विषय कडू आहे, परमार्थ गोड आहे. आणि तो गोड असलेला परमार्थ माणसाला कडू लागतो, आणि कडू असलेला विषय गोड लागतो. म्हणून भगवंताच्या कृपेने नका गुंतू विषय कामा. आता प्रपंचातल्या जीवाच्या घडामोडी कशा असतात हे सांगण्याकरता गुरुवारी धुंडा महाराज देगलूरकर सांगतात. प्रपंचातला जीव पोटासाठी धडपड करतो, याच्यावर एक अभंग आहे. तुकोबाराय सांगतात की माणसाचं पोट कशानंच भरत नाही. पोट लागले पाठीशी, हिंडवितो देसो देशी. पोट कसं आहे? पोट लागले पाठीशी, हिंडवितो देसो देशी. पोटा भिने जिकडे जावे, तिकडे पोट येते सवे. जप तप अनुष्ठान. काय बोलले? किती सुंदर बोलले. जप तप अनुष्ठान, पोटासाठी झाले दिन. आम्ही लोक जप करणारे, तप करणारे, अनुष्ठान करणारे, पोटासाठी दिन झालो. पुढे काय बोलले तुकाराम महाराज? पोटे सांडियली चवी, आणि निचा पुढे ते नाचवी. या पोटानं चव सांडली. आमच्यासारखे कीर्तनकार नीस माणसापुढे नाचू राहिले. जो पियेल शेन त्याने घरका कीर्तन ठेलचे. नीच माणसापुढे आम्ही नाचू राहिलो. म्हणून भगवंताच्या करता गुरुवारी धुंडा महाराज देगलूरकर सांगतात बाबा, पोटे सांडियली चवी, निचा पुढे ते नाचवी. नेस माणसापुढे नाचायला लावतो हे पोट. याच्याकरता पोट काशियाने भरे, तुका म्हणे झुरझुर मरे. पोट कशानंच भरत नाही, शेवटी झुरून झुरून मरावं लागतं. हा झाला तुमचा प्रपंच. आता परमार्थ कसा असतो? परमार्थामध्ये प्रारब्ध कर्माचे भोग कसे कमी होतात हे सांगण्याकरता गुरुवारी धुंडा महाराज देगलूरकर सांगतात. भजन करायला एक दृष्टांत देतो. विठ्ठल व्यास महाराजांचे शिष्य दास महाराज. व्यास महाराजांचे शिष्य दास महाराज व्यासांकडे गेले. सांगितलं गुरुजी आमचा मृत्यू कधी आहे? गुरुजी म्हणाले, दासा, जे पंढरीची वारी करतात, नित्यनेमानं हरिपाठ करतात, अखंड कीर्तन करतात, भगवंताच्या त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करतात आणि नित्यनेमानं ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण करतात, अशा भाग्यवान माणसाला मृत्यूची चिंता करायची गरज नाही. मृत्यूची चिंता त्याने करायची जेणे दुसऱ्यानं जमेल लगीन मूठ टाकेल होई त्याने. या कामे लोके जास्त करा महाराजाची. आता ध्यान द्या, का वागतात माझ्या ध्यानात येत नाही. आणि नामदेव बाबा तुम्हाला सांगतो, विघ्न आपलं असं आलेलं आहे आता, ज्यासना लग्ने वयल शेत त्या बी पस्तावा करायनात, ज्यासना वयल नाही त्या कल्पात करायनात, पायी पायी सप्तशृंगीने गडवर जाई राहणार. आता ज्यासना लग्ने वयल शेत त्या पस्तावा करायनात. विचारा तुम्ही याडे पटेल म्हाताऱ्या ज्या शेत ना, ज्यासना पोरेसना लग्ने 2 वरी जाय वयल शे, 1 वरी जाय वयल शे, त्या म्हातारीतली भेटा तुम्ही. त्या नवीन आडेल सुनबाया 1.5 तास फोनवर बोल राहणार. ती म्हातारी त्या म्हाताराला सांगास का ऐकायशे ऐकायशे. तो म्हातारा म्हणे मुगी मुगी बट बेटी नाही तारा बाद 3-2 लाख रुपये दी सांगले यायचे ना. राहू दे 2-4 रोज, नाही तर आपला धोट्या कोरा फिरीना. आता ध्यान द्या भगवंताच्या कृपेने. व्यास महाराजांचे शिष्य दास महाराज व्यासांकडे गेले. सांगितलं गुरुजी आमचा मृत्यू कधी आहे? व्यास महाराजांनी सांगितलं, पुण्यवान आणि भाग्यवान माणसाने मृत्यूची चिंता करायची नाही. गुरुजी संत बाबा मी तुम्हाला नेहमी सांगतो,
की जुन्या काळामध्ये कीर्तनकाराला स्वतःचा मृत्यू कळायचा आणि दुसऱ्याचा कळायचा. जुन्या काळामध्ये ब्राह्मण एवढे विद्वान होते देवराम बाबा, जसं तुम्ही आता गेल्यानंतर लग्नाची तारीख काढून देतात, साखरपुड्याची तारीख काढून देतात, ब्राह्मण एवढे विद्वान होते. तुम्ही त्यांच्याकडे जर गेले तर ते तुमच्या मृत्यूची तारीख काढून द्यायची. आज बी ब्राह्मण आपली तारीख काढून देऊ शकतो, त्यांना कळतं ते, पण त्या काळी देते नाहीत. का बरं? तुम्ही जर त्याची तारीख काढली नाही की तू 12/12/2026 मग मराव शिवा, आपण त्याला जागावर उचलून टाक दिसू. आपण इथला जाईल कंपनीने बेशेत आपण, कारण ध्यान द्या भगवंताच्या कृपा आशीर्वाद. म्हणून काही विद्वान लोक जे असतात त्यांना कळतं, पण ते कोणाला उपदेश करत नाही बाबा. नियम तसा आहे. आपल्याला जरी कळत असलं तर कोणी विचारल्याशिवाय काही गोष्टी सांगू नये. ब्राह्मणाला स्वतःचा मृत्यू कळायचा, दुसऱ्याचा कळायचा. कीर्तनकाराला स्वतःचा मृत्यू कळायचा, दुसऱ्याचा कळायचा. आम्हा कीर्तनकाराला स्वतःचा मृत्यू कळत नाही, दुसऱ्याचा कळत नाही. आम्हाला 3 व्यक्तींचा शाप आहे. पहिला शाप आहे सीतादेवींचा, दुसरा शाप आहे नृसिंह स्वामी सरस्वतींचा, तिसरा शाप आहे रामदास स्वामीजींचा. तो का दिला गेला, कधी दिला गेला, शाप देण्याची कारणं काय, त्याचा विचार अभंगाच्या शेवटच्या चरणात वेळ मिळाला तर करू. पहिल्यांदा आपला दृष्टांत पूर्ण करू. आता व्यास महाराजांचे शिष्य दास महाराज निघाले, गुरुजींना सांगितलं, गुरुजी आमचा मृत्यू कधी आहे? व्यास महाराजांनी सांगितलं, भाग्यवान माणसाने मृत्यूची चिंता करायची नाही गुरुजी, सांगावा लागेल तुम्हाला. म्हणे मला सांगता येणार नाही, पण आपण यमराजाकडे जाऊ. व्यास महाराज दास महाराज यमराजाच्या दरबारात गेले. यमानाही त्यांचं स्वागत केलं. अगंतव्य महाभागा, या महाभाग्यवंताओ बसा. बसले व्यास महाराज दास महाराज. यमानं विचारलं काय काम आहे? म्हणे आमच्या दासांचा मृत्यू कधी आहे? ते म्हणाले मला सांगता येणार नाही, कारण मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, माझ्याकडे फक्त वॉरंट येतो, मी त्याच्यावरती सही आणि शिक्का मारला की भगवंताच्या कृपेने ज्याच्या नावाचा वॉरंट येतो तो वॉरंट पद्धतीने मी ज्या व्यक्तीच्या नावाचा वॉरंट आहे त्याला घेतो आणि त्यांच्या ताब्यात देतो. म्हणे मग हा वॉरंट येतो कुठून? म्हणे मृत्यूदेवाकडे. चला मृत्यूदेवाकडे. व्यास महाराज दास महाराज यमराज. यमराजाची सख्खी बहीण कोण आहे हो? हाच प्रश्न मी विचारला आमच्या बोरकुंडला, यमाची बहीण कोण आहे? एक म्हणे यमी. उत्तर बरोबर आहे महाराज, पण आपल्या खानदेशी भाषात आहे. यमराजाची सख्खी बहीण यमुना नदी आहे महाराज. सख्या भावाला माझी विनंती, सख्या बहिणीला घेऊन यमद्वितीया, आता पुढे दिवाळी येईल ना, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज येते. भाऊबीजेचं दुसरं नाव आहे यमद्वितीया. यमद्वितीयेच्या पर्वणीवरती सख्या भावानं सख्या बहिणीला घेऊन जर यमुना नदीचं स्नान केलं तर त्या घरातला व्यक्ती अक्षिदणमध्ये मरत नाही. हा भक्तीचा सिद्धांत आहे बाबा, लक्षात आलं? आपला बहीण लिहिली जावणी, त्यांनी सासू सासरासकडची गाडी कढेल होती. मला फोन करी तू बी येशी का? म्हणजे साडून लिहि जायत आता. म्हणजे पुण्यते पर उपकार, पापते पर पीडा, अनेक नाही जोडा दुजा याशी, गती तुची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुखता, संतांचा संग तोची स्वर्गवास. संतांच्या संगतीत राहिले ना तर तुम्हाला 100% स्वर्गवास आहे. आज मग मी दुसरा घेणार होतो, पण बारकू महाराजांनी दिवसभर मला सांगितलं, म्हणे महाराज आज दुसरा ऐकांशी. त्यासला काय ऐकान राहिलं तो. आता भगवंताच्या कृपेने, कारण त्यांची श्रद्धा आहे. बारकू बाबा जे आहे ना, साधा भोळा माणूस आहे, आणि पण मात्र तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळे माणसं कळी काळाला जिंकू शकतात बरं का बाबा. साधे भोळे जे असतात ना ते निष्कपट असतात, त्यांच्याकडनं चुकी झाली मान्य करतात. आमनासारखा कपटी आहेत ना, चुकी वैलोड सुद्धा मान्य करत नाही तो. इथला बाण डोका नाही तो. आता ध्यान द्या भगवंत, आम्ही कपटी का वागतो? आमच्या ध्यानपट करतात. आणि भोळे माणसं असतात ना बाबा, अतिशय भोळे असतात. यांच्याकडनं परमार्थ पण जास्त होतो, दानधर्म पण जास्त होतो, आणि भगवंताच्या कृपा आशीर्वाद समाजाची सेवा पण जास्त होते. आम्ही तर समाजाच्या सेवेत नाहीच. दानधर्म करण्याला आम्हाला कधी माहितीच नाही. फक्त घेणे हा आमचा धर्म आहे, देणे हा तुमचा धर्म आहे. विठ्ठल आता विषय लक्षात घ्या. व्यास महाराज दास महाराज यमराज. यमराजाच्या दरबारात असताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे हे काम नाही, हे मृत्यूदेवाकडे आहे.
मृत्यूदेवाकडनं वारंट येतो, चला मृत्यूदेवाकडे. व्यास महाराज, दास महाराज, यमराज मृत्यूदेवाच्या दरबारात गेले. मृत्यूदेवाने त्यांचं स्वागत केलं, बसण्याकरता आसनं दिली गेली. महाराज काय काम आहे म्हणे, आमच्या दासांचा मृत्यू कधी आहे? ते म्हणाले दासांचा मृत्यू कधी मला सांगता येणार नाही, कारण माझ्याकडे वारंट येतो, त्याच्यावरती शिक्का मारला की माझा अधिकार आहे सही करण्याचा मृत्यूदेवाचा, म्हणून मी सही करतो, यमाच्या ताब्यात वारंट देतो. म्हणे मग हा वारंट येतो कुठून? ते म्हणाले विधात्याकडनं. विधाता नाम कर्मदेवता, कर्मदेवतेकडनं हा वारंट येतो. म्हणे चला कर्मदेवतेकडे. व्यास महाराज, दास महाराज, यमराज, मृत्यूदेव विधात्याच्या दरबारात गेले. विधात्याने त्यांचं स्वागत केलं बाबा. आणि विधात्यानं सांगितलं कर्मदेवतेने, महाराज तुमच्यासारखे व्यास महाराज आमच्या दर्शनाला आलात, मला इतका आनंद झाला की संत दर्शनी हा लाभ हो, पद्मनाभ जोडी. जेव्हा जास्त संतांचं दर्शन होतं ना की तेव्हा कीर्तनकाराने स्वतःचं भाग्य मानावं, भगवंताच्या कृपा आशीर्वादानं. आता व्यासांनी सांगितलं आमच्या दासांचा मृत्यू कधी आहे? ते म्हणाले दासांचा मृत्यू कधी आहे, बसा इथं. आतमध्ये गेले, फाईल काढली. नामदेव बाबा तिचे फाईल जमा आहे, कीर्तनकाराची फाईल आहे, भजनी मंडळाची फाईल आहे, समोर बसलेल्या दात्यांची फाईल आहे, जगदंबेचा अवतार असलेल्या माता भगिनींची फाईल आहे. तिथली फाईल गायब होत नाही. ते काय आमचं जवाहर मेडिकल फाउंडेशन नाही, पेशंट फाईल सहित गायब शे. पहिले बिल भरजो मग घर जायचो, येडापणा करू नको. आशिरा ना कांगी ध्यान द्या भगवंताच्या कृपे ना. म्हणून व्यास महाराजांच्या दरबारातली तिथली विधात्याच्या दरबारातली फाईल गायब होत नाही बाबा. आणि म्हणून भगवंताच्या कृपेने तिथली फाईल गायब होत नाही. सांगितलं फाईल काढली गेली, पान क्रमांक 68 काढला. विधात्याच्या दरबारामध्ये तुम्ही पुण्य केलं की लगेच नोंद होते. पंढरपूरची वारी केली नामदेव बाबा की लगेच नोंद होते. हरिपाठ केला की नोंद होते. जगदंबेचा अवतार असलेला आया बहिणीने महादेवाला पाणी टाकलं की महादेवाचा अभिषेक केला की तिथे नोंद होते. सप्त्यामध्ये तुम्ही बसलेल्या दान धर्म करणाऱ्या दात्याने सप्त्यामध्ये दान धर्म केला की त्याची नोंद होते. भावाच्या पॅकेटातले पैसे काढले असं समजा नाही की महाराजले समजत नाही बा. भगवंत खटनट यावे शुद्ध होऊन जा, खटनट यावे शुद्ध होऊन जा, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे. कौंडी पीठ विभावे चोखा मेळा, दौंड पेटे बावे चोखा मेळा, कौंडी पीठ विभावे चोखा मेळा, दौंड पेटे बावे चोखा मेळा. खटनट यावे पुढे उभारावी टाळी वाजवावे, पुढे उभारावी अरे वाजवावे. दोई पेवावरी ठेवू जाता हात, दोई पेवावरी ठेवू जाता हात, दोही पेवामध्ये ठेवू जाता हात, दोही पेवामध्ये ठेवू जाता हात, डोई बेवावरी ठेवू जाता हात, दोई बेवावरी ठेवू जाता हात, दोही पेवामध्ये ठेवू जाता हात, दोही पेवामध्ये ठेवू जाता हात. होईल घात शरीराचा, होईल अपघात शरीराचा, दोघी बेवावरी ठेवू जातात, दोघी बेव
दोपार खुमाई धोपार खुमाई दोपार खुमाई विठोपार खुमाई दोपार खुमाई धोपार 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 खुमाई दोपार खुमाई अमने तया दोही कडे धक्का तुका मने तया दोही कडे धक्का तुका मने तया दोही कडे धक्का तुका मने तया दोही कडे धक्का कामने तया दोई गणे सता तू कामने तया दोई गणे सता तू कामने तया दोई गणे सता तू कामने तया दोई गणे सता शेवटी तो नरका माझे पाणे शेवटी तो नरका माझे पडे दोही पेवावरी ठेवू जातात दोही पेवावरी ठेवू जातात दोही पेवावरी ठेवू जातात दोही पेवावरी ठेवू जातात शेवटे तो नरता माझे पडे दोही पेवावरी ठेवू जातात दोई पेवावरी ठेवू जातात दोई पेवावरी ठेवू जातात दोई पेवावरी ठेवू जातात होय अपघात शरीराचा शरीराचा होय अपघात शरीराचा शरीराचा होय अपघात शरीराचा शरीराचा होय अपघात शरीराचा रे होय अपघात होय अपघात
अपघात शरीरा अपराध अपघात शरीराचा होय अपघात शरीराचा अपराध शरीरा आठवड्या झाला घाट शरीराचा आठवड्या झाला घाट शरीराचा शरीराचा होय